नमस्कार मंडळी. तर मी चटणी करणार आहे, त्यामुळे म्हटलं तुम्हाला पण दाखव मी कशी करते चटणी. तर हे आपलं का नाही 1 किलोचं प्रमाण आहे, कारण माझे ह्या आधी चटणी करून झाले. तरी पण आता पावसाळ्यात कमी पडेल म्हणून मी आणि एक्स्ट्रा 1 किलो भरायची करायला लागले. तर म्हणजे त्याचंच प्रमाण तुम्हाला दाखवावं म्हणून आता ही करायला लागले. आणि आपण साहित्य काय काय लागणार आहे आणि माझं घरचं काय काय आहे ते पण तुम्हाला दाखवते. तर मंडळी हे आपलं का नाही 1 किलो मिरच्या अशा मोडून नीट करून घेतल्यात बघा. तर ह्या अर्धा किलो लवंगी मिरची आणि अर्धा किलो देशी मिरची आणि ही घरचाच लसूण आहे माझा. तर प्रमाणेच पावशर काढून घ्यायचं आहे ह्यातलं. फक्त ही पेंडी देशी आहे ही बाजूला काढून घ्या. आणि हे आपले कांदे पण घरचेच आहेत, कांदे अर्धा किलो आहेत. तर आता तुम्हाला बाकीचं साहित्य पण दाखवते. तर आपल्याला इथं पाव किलो खोबरं घ्यायचं आहे. तर हे पाव किलो खोबरं आहे बघा, असं वाळलं खडखडीत. हे चिरून घ्यायचं आपल्याला. धने पाव किलो आहेत, जिरे पाव किलो आहेत. आणि हे बाकीचं साहित्य 10-10 ग्रॅम आहे. हे नावं मला पण प्रत्येकी माहिती आहे असं नाही. हे मोठे वेलदोडे आहेत. हे चक्री फूल हे 10 ग्रॅम आहे, हे 10 ग्रॅम आहे. परत आपले आपण इलायची घालतो ती, ही पण 10 ग्रॅमच आहे. एक जायफळ, तमालपत्री पण 10 ग्रॅमच आहे. हे ह्याला काय म्हणतात, तर तुम्हाला साहित्य दाखवते मी. तर हे पण 10 ग्रॅमच आहे. हे शहाजिरे 10 ग्रॅम, लवंगा 10 ग्रॅम. त्याला काय म्हणतात, लवंगच आहे, दुसरे एक प्रकारचे असे देठ असतात हे. तर फक्त ह्याची देठं काढून घ्यायचे, बाकीचा आपला सगळा माल निवडक आहे. आणि मिरे 10 ग्रॅम, हे 10 ग्रॅम. हिंगाचा एक खडा, हे पण 10 ग्रॅम आहे. खसखस 10 ग्रॅम, हे बघा खसखस 10 ग्रॅम आहे. हे 10 ग्रॅम वेलची. आणि आता 50 ग्रॅमचं प्रमाण काय आहे, तर मोहरी 50 ग्रॅम आहे, ही देशी मोहरी. तीळ पण 50 ग्रॅमच घ्यायचं आहे आपल्याला, कारण माझं घरचं आहे त्यामुळे मी ह्यात आत्ता घेतलं नाही, काढून घेणार आहे. 50 ग्रॅम घेऊ शकताय, 100 ग्रॅम घेऊ शकताय. आणि ही सुंठ 50 ग्रॅम, मेथी 50 ग्रॅम. तर हे सगळं आपल्याला साहित्य थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि 1 किलो मिरची पावडरला का नाही 1 किलो मीठच वापरायचं, म्हणजे बरोबर प्रमाण होतं आहे. तर साहित्य तर तुम्हाला आता सगळं दाखवले. त्यातलं आता कुठलं कसं भाजायचं, तर जिरं आणि धने आहेत का नाही ते एकदम कोरडं भाजायचं आहे आपल्याला. आणि हे बाकीचं जे सगळं साहित्य आहे ते आपल्याला थोडं थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. तर करूया आपण भाजायला चालू. पहिल्यांदा कांदा आपण चिरून घेणार आहे. तर कांद्यासाठी माझ्याकडे का नाही ही बारीक मशीन आहे. तर ह्याच्यावर मी कांदे कापून घेणार आहे. पहिल्यांदा खोबऱ्याचे तुकडं करून घेऊया. कांदा एवढा कापून झाला, थोडा राहिलाय कापायचा. आणि हे तेल का नाही अर्धा किलो घेतलंय बरोबर. तर अर्धा किलोतलं थोडं हे आपल्याला भाजायसाठी लागणार म्हणून वाटीवर काढले. आणि आता इकडं कढईमध्ये मी बाकीचं साहित्य कोरडं कसं भाजायचं ते दाखवते. आणि हे तेल कडकडीत झालं का नाही मग त्यात आपण कांदा टाकणार आहे. तर आमच्या म्हणजे माझ्या माहेरची पद्धत काय आहे कांदा वाळवण्याची. तर आम्ही कांदा काय वाळवत नाही इथं, आम्ही सांगली भागातलं आहे त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्हाला दाखवायला लागले. तर इथं तेल पण तापतंय, कढई चांगली गरम होत्या, तोपर्यंत राहिलेला कांदा घेऊया. झाला आपला कांदा, कढई पण चांगले टाकले. आता यात आपल्याला कोरडं साहित्य म्हणजे धने आणि जिरं कोरडं भाजायचं आहे आपल्याला. तर अर्धा किलो कांद्याचा एवढा कांदा झालाय बघा हे चिरून. व्हिडिओला जरा उशीरच लागणार आहे आपल्या, त्यामुळं अजिबात स्किप करू नका. मी कशी भाजते काय काय करते ती नक्की बघा.
तर हे साहित्य अजून एकदा बघू शकता इथं, कारण प्रत्येकाची नावं मला पण माहीत नाहीत. तर हे आहे ना, हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. आणि हे तमालपत्र. तर आता हे सगळं थोडंसं तेल टाकायचं आपल्याला आणि भाजून घ्यायचं. इकडं तेल पण तापलं आपलं याच्यासाठी, कांदा भाजण्यासाठी. इथं कांदा टाकून घेऊया. हे बघा चरचरीत तेल भाजलं. गॅस केलाय आता. थोडं थोडं टाकत राहायचं. पहिल्यांदा थोडं तेवढं होतंय, नंतर तर आता हे बघा जरा थोडं गार झालं. आता इथे कांदा टाकला. पहिल्यांदा कांदा टाकल्यानंतर तेल फसफसून वर येतच, हे घाबरायच नाही. तर आता परत आणि मी बारीक गॅस केला, म्हणजे फुल बारीक गॅस ह्या साईडला ठेवलं का सगळं खालवर हलवून घेऊया आणि आता हे शिजवायला ठेवूया. तरी चांगला रटरट शिजते. थोडंसं मीठ टाकायचं आता त्यात. हे पण तेल टाकले आपलं आणि आता हे आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे. हे साहित्य भाजत असताना एकदम असं खमंग वास येतोय. पाक करपूस तर भाजायचं, फक्त वास येऊपर्यंत भाजायचं. हे सगळं आपलं 1 किलोचं प्रमाण आहे चटणीचं. इथं बघू शकता हे पण सोयरगड्डा आहेत, हे सुंठ आहे आणि हे हिंगाचा खडा आहे. बघा आता फुलून केवढा झाला आहे. आणि सगळ्यात पाठीमागं मग खोबरं भाजून घ्यायचं आपल्याला. आणि लसूण पाव किलो सोलून झालं का जायचं मग आता डंकात. तर मिरच्या पण आपल्या नीट करून झाले, 2 दिवस वाळवून ठेवले चांगले कडकडीत. तर मिरचीचेच मी 2 प्रकार घेतले. ही दिशी मिरची, ही लवंगी मिरची. तर बघू शकता हे अशा मिरच्या आहेत दोन्ही. देठ काढून घेतले त्या मिरच्यांची. तर इथं आपल्याला जायफळ आणि वेलदोडे भाजायचे नाहीत, आपल्याला हे बाजूला तसंच ठेवायचं आहे. आणि आता आपण टाकूया धने. तर धने जिरे मी निवडून घेतलेला आहे. तर हे असं कोरडं भाजून घ्यायचं आपल्याला. ह्यात तेल वगैरे काय टाकायचं नाही. जितकं कोरडं तुम्ही चटणी कराल तेवढं चांगलं आहे. तेल टाकलं का परत नंतर वास येतो त्याचा, त्यामुळे तेल भरपूर टाकायचं नाही. तर धने एकदम करपवलं असं पण भाजायचं नाही, फक्त वास सुटेपर्यंत भाजायचं. धण्याचा असा खमंग वास येतोय भाजल्यानंतर.
त्यासाठी इथं तीळ आणि जिरं पण झाले भाजून. तर हे धण्यावर असं ओतून घेऊया. आता मोहरी भाजूया. मोहरी भाजताना थोडंसं तेल टाकायचं आपल्याला चमच्यावर. आता बाकीच्या साहित्याला आपण थोडं थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे चमचा. आणि जरी तुम्ही सगळं साहित्य एकत्र भाजणार असाल तरी पण एवढंच की खरं चांगलं भाजून घ्यायचं. आता आणि थोडंसं तेल घालते. मोहरी चांगली तडली का नाही नंतर काढायची. तेव्हा काय मोहरीचा रंग असा बदलला. आता आपल्याला घ्यायचं आहे ही हळद. मग अशी सांगायची माझ्या लक्षात नव्हते बघा. तर इथं मी हळद पण 50 ग्रॅम घेतले आणि हे सोरे गड्डे आहेत ही आपली. तर हे पण चमच्याभर तेल टाकून भाजून घ्यायचं. हे आणि खोबरं बाजूला खरं भाजायचं, म्हणजे बाजूला ठेवायचं, ह्यात मिक्स करायचं नाही. हे खोबरं आणि सुंठ ही बाजूला ठेवायची, कारण ही पहिल्यांदा मिरची टाकते त्यावेळेस त्यात बारीक केलं जातं, कारण ही पडदिशी बारीक होत नाही, म्हणून हे जरा बाजूलाच ठेवायची. तर आता ह्या हळदीमध्येच मी सुंठ टाकायला लागले. थोडंसं तेल घ्यायचं, फक्त गरम करायचं आहे त्यात, कारण ओलसरपणा आहे असं राहिलेलं असते, म्हणून थोडंसं गरम करायचं. अति गरम केलं तर करपट वास येतो. आता हे आपल्याला बाजूलाच ठेवायचं. हे आणि खोबरं बाजूला ठेवायचं. आणि आता सगळं साहित्य एकत्र भाजलं तरी चालतं. हिंगाचा खडा एक चमच्याभर तेल भाजून घेऊया. आता हे तेल टाकल्यानंतर भाजून चांगलं फुलतंय बघा हे हिंगाचा खडा. झालेत आपले धने भाजलेत बघा, चांगले वास सुटला असा चांगला खमंग असा. आणि आता तीळ आणि जिरं एकत्र भाजून घेऊया. तर मी म्हणलेलं घरचं तीळ आहे, तर 100 ग्रॅम बरोबर काढून घेतले मी तीळ आणि जिरं एकत्र भाजून घेऊया. हे तीळ तोपर्यंत इकडे तेल तापले का बघूया. तर नाही अजून चांगलं टाकलं, कडकडीत तेल टाकू द्यायचं चांगलं. कांदा चांगला करपूस रंगावर येऊपर्यंत भाजायचा. काढून घेते. आणि आता खोबरं आपण भाजून घेऊ. आता हे राहिलेलं तेल सगळं टाकूया. तर अर्धा किलोतनं मी ही अर्धी वाटी ही सगळं साहित्य भाजण्यासाठी काढून घेतलं होतं, आणि अर्धा किलो त्यात वरत होतं कांद्यासाठी.
पाकळी अशीच आपल्याला घ्यायची. त्यात एक जायफळ आहे आणि वेलदोडे. आणि हे तमालपत्र हे नाही भाजलं तरी चालते, भाजलं तरी पण चालते. तुम्हाला आता तुम्ही कसं करणार आहे त्याच्यावर. तर हे तमालपत्र आहे बघा. तर हे बिन भाजता घेते आणि हे धण्यामध्ये ठेवणार आहे मी आता, कारण धण्यात ठेवलं की नाही ते गरम राहतंय मग. धण्यावर ठेवलं म्हणजे गरम राहते मग. झाले आपले सगळे साहित्य भाजून, फक्त आता लसूण तेवढा राहिलाय. आता जायचं डंकात आपल्याला. तर आता इथे कांदा पण शिजायला लागलाय चांगला, बघू शकताय. झाले आपलं चांगलं वास यायला लागला आता ह्याचा. तर आता हे काढून घेऊया आपण.